नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यावर आज देशभरामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आणि याला कारण आहे केंद्रीय कॅबिनेटनं मंजूर केलेला एक प्रस्ताव. वन नेशन वन इलेक्शन ही योजना देशभरामध्ये लागू करता यावी यासाठी माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सुपूर्द केला. त्या अहवालामधल्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वीकारण्यात आलेल्या आहेत आणि आता या संदर्भातलं विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाण्याची शक्यता आहे. वन नेशन वन इलेक्शनला काही पक्षांचा विरोध आहे, काही पक्षांचा पाठिंबा आहे. नेमकी ही योजना काय आहे, जर ती अंमलात आणली तर काय फायदे होऊ शकतात आणि जर अंमलात आणायची असेल तर आव्हानं नेमकी काय असू शकतात, असे अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांवर आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी तज्ञ मंडळीही आपल्या सोबत असणार आहेत. पण त्या अगोदर एक नजर टाकूयात की वन नेशन वन इलेक्शन ही योजना, हा प्रस्ताव नेमका काय आहे. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशाच्या आणि देशामधल्या सगळ्या राज्यांच्या निवडणुका हा एकत्र घेण्यासाठीचा प्रयोग आहे. दर 5 वर्षांनी सगळ्या राज्यांच्या आणि देशाच्या म्हणजे लोकसभेसाठीच्या आणि देशातल्या सगळ्या राज्यांच्या विधानसभेसाठीच्या निवडणुका या वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत एकाच वेळी होतील. देशाचं आणि सगळ्या राज्यांची सरकारं त्यामुळे एकाच वेळी स्थापन होतील. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीनं अनेक माजी न्यायमूर्तींची, राजकीय नेत्यांची मतं लक्षात घेऊन एक अहवाल तयार केलाय. या अहवालामध्ये ज्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये देशाच्या आणि राज्यांच्या निवडणुका या एकत्र घेण्यात याव्यात आणि या निवडणुका झाल्या की दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 100 दिवसांच्या कालावधीमध्ये, 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्रितपणे घेण्यात याव्यात असं म्हटलं गेलंय. 3ही स्तरांवरच्या निवडणुकांसाठी एकच मतदार यादी असावी असाही प्रस्ताव या अहवालामध्ये आहे. खरं तर देशाची राजकीय परिस्थिती बघितली तर देशाच्या स्थापनेपासून म्हणजे 1951-52 पासून ते 1967 पर्यंत म्हणजे 1961च्या निवडणुका होईपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन ही परिस्थिती होती. कारण तेव्हा ही सुरुवात झाली होती, पण 1967 नंतर मात्र ती परिस्थिती देशात राहिली नाही. आता जर ही योजना राबवायची आहे तर का राबवायची आहे, काय फायदे होणार आहेत त्यांनी, तर यातनं पहिला फायदा असा होणार आहे की सातत्यानं निवडणुका घेण्याची गरज केंद्रीय निवडणूक आयोगाला भासणार नाही. निवडणुकांचा खर्च त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कमी होईल, वारंवार खर्च होणार नाही. याशिवाय निवडणुकांच्या कामामध्ये ज्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने यंत्रणा गुंतलेल्या असतात त्यांच्यावरचा निवडणुकांचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि आचारसंहितेमुळे ज्या ठिकाणी निवडणुका लागतात त्या ठिकाणी आचारसंहिता लागते आणि तिथली सगळीच सरकारी कामं, धोरणं बऱ्यापैकी खोळंबतात, ते कमी होईल. नेते सातत्यानं प्रचारामध्ये गुंतलेले राहणार नाहीत असाही एक प्रवाह या मागचा विचार करण्याचा आहे. शिवाय सातत्यानं निवडणुका होत राहतील अशी भीती राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या मनामध्ये राहणार नाही. याशिवाय निवडणुका आल्या म्हणजे धोरणं बदलतील, या संदर्भातली धोरण बदलांची भीती जी प्रामुख्यानं उद्योग जगताला असते ती कमी असेल. धोरण बदलांची भीती कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार होणारे सामाजिक संघर्ष हे कमी होतील. निवडणुका आल्यानंतर वेगवेगळ्या मागण्या, त्यांच्यासाठीची वेगवेगळी जी आंदोलनं होतात ते कमी होईल असाही यामागचा एक विचार आहे. जर आता हे करायचं असेल तर त्याला काही पक्षांचे, काही लोकांचे आक्षेप आहेत. या आक्षेपांमधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर संपूर्ण व्यवस्था ही केंद्र सरकार धार्जिणी होईल, हा एक महत्त्वाचा आक्षेप आहे वन नेशन वन इलेक्शनला. ही योजना संघराज्य, देशामध्ये जी संघराज्य पद्धती आहे त्या पद्धतीवर आघात करणारी असेल, हा एक खूप महत्त्वाचा आक्षेप आहे. आणि अविश्वास ठराव जो केंद्रामध्ये आणला जातो, राज्यांमध्ये आणला जातो सरकारवर, त्या ठरावाचं महत्त्व कमी होईल अशी ही एक भीती आहे. याशिवाय राष्ट्रीय पक्षांना म्हणजे जे देशव्यापी पक्ष आहेत त्या पक्षांना याचा मोठा फायदा होईल, पण प्रादेशिक पक्षांना याचा फारसा फायदा होणार नाही असाही एक आक्षेप या योजनेवर आहे. आणि स्थानिक मुद्दे म्हणजे जर केंद्राचा आणि राज्याच्या निवडणुका एकत्र होणार असतील तर त्यामध्ये प्रामुख्यानं देशव्यापी मुद्द्यांचा विचार होईल आणि राज्यांचे मुद्दे मागे पडतील, त्यांचं महत्त्व कमी होईल, हा एक महत्त्वाचा आक्षेप या बाबतीमध्ये घेतला जातोय. राष्ट्रपती राजवटीचा दुरुपयोग केंद्र सरकारकडून केला जाऊ शकतो अशीही एक शक्यता, अशीही एक भीती या वन नेशन वन इलेक्शन बद्दल कायम सांगितली जाते. आता जर वन नेशन वन इलेक्शन या आक्षेपांना बाजूला सारून जर करायचंच असेल देशामध्ये तर मग नेमक्या अडचणी काय येऊ शकतात तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे घटनेमध्ये खूप बदल करावे लागतील. कारण घटनेतल्या अनेक तरतुदी ही योजना राबवण्यासाठी बदलाव्या लागतील.
आणि घटना दुरुस्ती जर करायची असेल तर त्यासाठी राज्यांची मंजुरी आवश्यक असेल, किमान 50% राज्यांची मंजुरी यासाठी आवश्यक असेल. आणि घटनेच्या मूळ साच्याला यामुळे बाधा पोहोचू शकते, कारण या अगोदरच्या अनेक कोर्ट केसेसमध्ये, केशवानंद भारती केसमध्ये सुद्धा घटनेच्या मूळ साच्याला धक्का लागता कामा नये असा निकाल आहे. त्यामुळे यामुळे जर तसं काही झालं तर याच्यामध्ये कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि मध्यावधी निवडणुकांच्या बाबतीमध्ये काय करायचं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. निवडणुकीच्या सुविधांची देशव्यापी व्यवस्था करावी लागेल, कारण एवढ्या निवडणुका जर एकत्र घ्यायच्या असतील तर तेवढे वोटिंग मशीन्स लागतील आपल्याला. प्रादेशिक पक्षांचा त्यामुळेच या योजनेला विरोध होण्याची मोठी शक्यता व्यक्त होतीये. आता या एवढ्या सगळ्या मुद्द्यांसह एखाद्या देशव्यापी प्रक्रियेला, एखाद्या देशव्यापी योजनेला सामोरं जायचं असेल तर त्याच्या चर्चा खूप होतील, त्याच्याबद्दल प्रश्न खूप उपस्थित केले जाऊ शकतात. आणि याच प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक आणि निवडणुकांविषयीच्या अभ्यासातले तज्ज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये. नमस्कार. उदय निरगुडकर सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. इतका अट्टहास करून, इतके प्रयत्न करून ही योजना आणण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर मोदी सरकार आपल्या पहिल्या टर्म पासून या योजनेबद्दल बोलतच आहे. तिसऱ्या टर्म मध्ये त्याला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय साध्य काय होणार आहे यानं नेमकं? यामुळे निवडणुकीचा खर्च जसा कमी होणार आहे, त्याहीपेक्षा सुद्धा 2029 साली जेव्हा हे संपूर्णपणे लागू होणार आहे तेव्हा नेमकं या देशात काय काय होणार आहे याचं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. पहिली गोष्ट म्हणजे महिलांसाठीचं 33% जे आरक्षण आहे ते आपल्याला लागू झालेलं दिसणार आहे. त्याच वेळेला मतदारसंघांची पुनर्रचना होऊन 543 ही संख्या वाढून 825च्या आसपास लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात येणार आहेत. सो देयर विल बी अ लार्जर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल. ओके. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजे वन नेशन वन इलेक्शन. आतापर्यंत या देशामध्ये कृषी सुधार झाले, आतापर्यंत लेबर सुधार झाले, लँड रिफॉर्म्स झाले, क्रिमिनल लॉ आपल्याकडे रिफॉर्म झाले. या सगळ्यांच्या वरती जाऊन जर सर्वात महत्वाचा कुठला रिफॉर्म असेल तर तो या देशाची राजकीय व्यवस्था म्हणजे निवडणूक व्यवस्था ही सुधारणा करता म्हणून प्रयत्न केले जाणं आवश्यक होतं. त्यामुळे मला असं वाटतं की याचं पास होणं, याचं पारित होणं ही भारतीय लोकशाहीच्या परिपक्वतेची एक टेस्ट असेल असं मला वाटतं. त्यामुळे या दृष्टीनं याला फार महत्व आहे. रविकिरण सर, तीनही मुद्दे जे आता सरांनी सांगितले ते महत्वाचे आहेत. एक म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना, महिलांना आरक्षण मिळणार आहे आणि त्याच्यासोबत हे वन नेशन वन इलेक्शन. यामधली मतदारसंघ पुनर्रचना ही तर ठराविक कालावधीनंतर होणारी गोष्ट आहे, ती अपेक्षित आहे. महिलांचं राजकीय आरक्षण हे त्या मतदारसंघ पुनर्रचनेवरच आधारित असेल, त्यामुळे जोपर्यंत ही पुनर्रचना होत नाही तोपर्यंत ते होणार नाही. पण त्याच्या जोडीला जर वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं असेल तर यामागे केंद्र सरकारला नेमके काय फायदे होऊ शकतात आणि आपण जर जनता म्हणून विचार केला, लोक म्हणून विचार केला तर त्यांच्यासाठी याचा नेमका काय उपयोग असणार आहे? कविता मुळात असा आहे की भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या दृष्टीनं असा विचार नाही करत. त्यांच्या दृष्टीनं सर्व पक्ष सारखे आहेत, सर्व लोक सारखे आहेत आणि त्या अंतर्गत निर्माण झालेला निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. कारण कायदा म्हणतो स्वायत्त आहे, म्हणून आपण पण म्हणायचं की तो स्वायत्त आहे. तर या निवडणूक आयोगाकडून जेव्हा निवडणुका घेतल्या जातात तेव्हा सर्व राजकीय पक्षांना तिथे समान संधी असते आपलं मत मांडण्याची. आणि जेव्हा जेव्हा डिलिमिटेशन एक्सरसाइज होतो आपल्या देशामध्ये, म्हणजे परिसीमन आयोग म्हणतो आपण त्याला, तेव्हा ते जेव्हा देशातल्या मतदारसंघांची पुनर्रचना करून नव्याने मतदारसंघाच्या सीमा ठरवतात तेव्हा त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व असतं. म्हणून वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक ही कल्पना प्रत्यक्षात आणायची असेल तर सर्व राजकीय पक्षांचे इथं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं की जेव्हा लोकशाही ही लोकांसाठी चालते तेव्हा लोकांचं मत काय आहे हेही याच्यामध्ये आलं पाहिजे. केवळ राजकीय पक्षांची मतं घेऊन इथे चालणार नाही. राजकीय पक्ष आपापल्या राजकीय पक्षाच्या भवितव्याचा विचार करतील. आणि आपण नाही का सर्रास बघतो लोकांपुढे जाताना मत मागताना लोक म्हणतात तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी मला अमुक अमुक सभागृहात पाठवा, आणि तिथे लोकांनी पाठवलं की काय सांगतात, माझ्या पक्षाची ही भूमिका आहे हो, मला माझ्या पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही जाता येणार. त्यांना पक्षातून काढून टाकण्याची भीती असते. मग राजकीय पक्ष हे खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रत्येक संवेदनेचं प्रतिनिधित्व करतात का, हा पहिला मुद्दा आहे.
आणि जनतेमध्ये असलेल्या प्रत्येक प्रश्नांचं प्रतिनिधित्व ते करतात का, हा पहिला मुद्दा आहे. ते जर तसा दावा करत असेल तर संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जे मुद्दे उपस्थित झाले चर्चेमध्ये, ते सर्व मुद्दे हे लोकांच्या मनाला स्पर्श करणारे व्यापक मुद्दे होते का? सामान्य जनांना ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं त्या सर्व प्रश्नांची चर्चा या विधिमंडळ आणि संसदेत झाली का, याच्यापासून आढावा घ्यावा लागेल. हा फार मोठा मुद्दा आहे. मी इथं फार वेळ घेत नाही तुमचा ह्या प्रश्नावर, पण एवढंच सांगतो की असा कुठलाही मुद्दा चर्चेसाठी घेत असताना देशामध्ये सार्वमत घ्यावं लागेल, सर्व संघटना. कारण केवळ राजकीय पक्ष म्हणजे देश नव्हे. या देशामध्ये लोकशाहीवर प्रभाव टाकणाऱ्या, लोकांची मतं व्यक्त करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संघटना आहेत, अनेक लोक आहेत. त्यांची सुद्धा मतं विचारात घ्यावी लागतील. इतक्या घाईघाईने हा मुद्दा निकाली काढता येणार नाही, कविता. आणि जेव्हा भारतासारख्या देशाचा विचार होतो ज्यामध्ये सगळ्याच प्रकारची विविधता आहे, भौगोलिक विविधता आहे, ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा आपण अनेक बाबींवर विविधता आपली जपतोय, सांस्कृतिक विविधता आहे, अशा देशामध्ये देशव्यापी एखादा निर्णय घ्यायचा असेल, सेंट्रलाइज पद्धतीनं काही गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लोकांचा विचार केला गेला पाहिजे, व्यापक चर्चा याच्यावर झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आपणही हा प्रयत्न करतो. निरगुडकर सर, 2 महत्त्वाचे आधार दिले जात आहेत वन नेशन वन इलेक्शनसाठी. त्यातला एक आहे तो म्हणजे निवडणुकांचा खर्च कमी होईल, दुसरा आहे तो म्हणजे यंत्रणांवरचा ताण कमी होईल. पण खरंच हे 2 मुद्दे इतके महत्त्वाचे आहेत की त्याच्यासाठी इतका मोठा एक्सरसाइज करण्याची गरज पडावी आपल्या देशाला? मला त्याच्या आधी जी आता चर्चा चालू होती ती म्हणजे लोकांचा सहभाग झाला पाहिजे आणि हे असं घाईघाईने करता येणार नाही. तर तुमच्या माहिती करता सांगतो, त्यातल्या अनेक एक्सरसाइज मध्ये मला स्वतःला सेफॉलॉजी मध्ये डॉक्टरेट असल्यामुळे बोलवलं गेलं होतं आणि ते म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये वर्षाला 300 ही सेमिनार्स आणि वर्षाला साधारणतः 100 वर्कशॉप विविध माध्यमातून सरकारच्या विविध फोरम मधून ही घेतली गेली. त्याचं डॉक्युमेंटेशन केलं गेलं. या व्यतिरिक्त ती समिती अनेक विधिज्ञ, इकॉनॉमिस्ट, प्रोफेसर्स यांच्याशी भेटली. जवळपास 39 मोठ्या पक्षांशी त्यांनी डेलिब्रेशन केलं. त्या प्रत्येकाचं म्हणणं, कन्सर्न्स, आव्हानं ही सगळी नोंदवून घेण्यात आली आणि त्याच्यानंतर ही समिती पुन्हा बसली. त्यांच्या असंख्य मीटिंग झाल्या. त्या मीटिंगचे सगळे प्रोसिडिंग आपल्याला ONOE.gov.in वर आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्यानंतर हा आजचा ड्राफ्ट आपल्या समोर आलाय. आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की याचा निवडणुकीचा खर्च आणि ताण या व्यतिरिक्तचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की निवडणुका आल्या म्हटल्यानंतर आपले राजकारणी वेगळे असतात आणि निवडणुका नसतील तेव्हा त्यांचं वागणं वेगळं असतं. निवडणुका आहेत म्हणून काही निर्णय घेतले जातात, निवडणुका आहेत म्हणून काही रेवड्या उडवल्या जातात, निवडणुका आहेत म्हणून काही प्रकारचे जातीय ताणतणाव वगैरे पसरवले जातात. हे एकदा डाऊन अँड डस्टेड, हे एकदा आपण जर पूर्णपणे एकदाच 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये समजा 6 महिने 4 महिने निवडणुकीसाठी दिले आणि बाकीच्या गव्हर्नन्सला दिले तर प्रत्येक राजकीय वेगळा असेल, पक्ष वेगळा वागेल, प्रत्येक राजकीय नेता वेगळा वागेल, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे फक्त भारतात होतंय का? तर अजिबात नाही. तुम्हाला बेल्जियमचं बघा, स्वीडनमध्ये बघा, अमेरिकेत बघा, ब्राझीलमध्ये बघा, इंग्लंडमध्ये 2011 सालपासून अशा प्रकारची रचना आपल्याकडे अस्तित्वात आलेली दिसते. अमेरिकेमध्ये सुद्धा प्रेसिडेंटची आणि हाऊस रिप्रेझेंटेशनची या निवडणुका एकत्र होतात. त्यातले फायदे त्या देशांनी बघितलेले आहेत. आणखीन एक मुद्दा आपल्या चर्चेला यायला पाहिजे, तो म्हणजे निवडणुका आल्यानंतर सुधार करायला एक प्रकारची लिमिटेशन्स येतात. काही गोष्टी तुम्हाला करता येत नाहीत. आमचंच उदाहरण देतो. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कंपनीवर मी संचालक आहे. आम्ही महाराष्ट्रात काही गुंतवणूक करू इच्छित होतो. त्या गुंतवणुकीकरता लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत आम्हाला थांबावं लागलं आणि आता आम्हाला एमओयू करता आला. ते 3 ते 3.5 महिने वाया गेले. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या एका अत्यंत मोठ्या अशा एनजीओला ज्याच्यामध्ये 2 अभिनेते आहेत, त्यांना त्यांच्या जे जलसंधारणाचे प्रयोग आहेत त्याच्याकरता आम्हाला मार्च एप्रिलमध्ये पैसे देणं आवश्यक होतं. त्यांना ते पैसे सँक्शनही झाले होते पण आम्हाला त्यांना ते देता आले नाहीत. याचं कारण निवडणुका डिक्लेअर झाल्या होत्या आणि ते आता पाऊस पडल्यानंतर द्यायला लागले. आता त्या पैशाचा तेवढा उपयोग होऊ शकत नाही जो पाऊस पडायच्या आधी जर आम्ही त्यांना देऊ शकलो असतो तर. असे असंख्य मुद्दे आहेत की ज्यामुळे हे एकत्र होणं हे या देशाच्या दृष्टीने अत्यंत श्रेयस्कर आहे. त्याच्यात काही आव्हान आहेत. 5 कायदे आव्हानांकडे येऊया, पण तुम्ही जे आता 2 मुद्दे मांडलेत ना त्या मुद्द्यांवर आपण पहिली चर्चा करूया. त्यातला एक मुद्दा होता की आपले जे नेते आहेत ते निवडणुका आल्यावर एक असतात आणि निवडणुका झाल्यानंतर एक असतात. आणि एकच कविता फक्त ऍड करतो, ते म्हणजे
अनेकदा असं दिसतं की तामिळनाडूमध्ये निवडणूक असेल तर महाराष्ट्रातल्या जवळपास 100-125 अधिकाऱ्यांना तिकडे पाठवलं जातं. मध्य प्रदेशामध्ये निवडणूक असेल तर महाराष्ट्रातून अधिकारी पाठवले जातात. ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम प्रत्येक राज्याचे 50-60 अधिकारी तुम्हाला वर्षातले 70 ते 80 दिवस निवडणुकीच्या कामाकरता कुठल्या ना कुठल्या तरी राज्यामध्ये निरीक्षक म्हणून किंवा अधिकारी म्हणून पोल ऑफिसर म्हणून गेलेले दिसतात. आता जर एखाद्या प्रोग्रेसिव्ह राज्यामध्ये 51 अधिकारी 70-80 दिवस जर तुम्ही बाहेर काढलेत तर त्या राज्याच्या प्रगतीला खीळ बसणार नाही का, मला सांगा. याचाही विचार व्हायला पाहिजे. बरं, या मुद्द्यावर पण आपण येऊया. हा तुमचा तिसरा मुद्दा आहे, पण तुमचा जो पहिला मुद्दा आहे की नेते 4-5 महिनेच निवडणुकांच्या यामध्ये राहतील आणि मग बाकीचे 4.5 वर्ष जे आहेत ते कामच करतील आणि मग सरकार व्यवस्थित चालवतील. रविकिरण देशमुख सर, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि आपल्या एकूण राजकीय नेत्यांचं निर्ढावलेपण पाहता तुम्हाला खरंच असं वाटतंय की वन नेशन वन इलेक्शन झाल्यानंतर 4.5 वर्ष देशातल्या नागरिकांना राजकारणाची काही चिंता करण्याची गरज नाहीये म्हणून? नाही, फार मोठा मुद्दा आहे हा. खरं म्हणजे छोट्याशा चर्चेत हे सगळं पूर्ण होऊ शकत नाही कविता. कसं आहे माहिती आहे का, आजही देशामध्ये 70% पुढे मतदानाची टक्केवारी जात नाही. करेक्ट. म्हणजे 100 कोटी मतदार आहेत असं गृहीत धरलं तर लोकसभेला अजूनही 70% पुढे म्हणजे 70 कोटी मतदार सुद्धा मतदान करायला येत म्हणजे पुरेशा संख्येने आले नाहीत. 20-20 कोटी 30-30 कोटी लोक मतदान करायला येत नाहीत. जोपर्यंत या मतदारांना आपण मतदान करणं का आवश्यक आहे, लोकशाही प्रक्रियेत तुम्ही सहभागी होणं का आवश्यक आहे हे जोपर्यंत पटवून सांगत नाही, ह्या देशाची निवडणूक ही तुमच्या भावभावनांचं प्रतिबिंब करणारी, त्याच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारी निवडणूक आहे. जोपर्यंत आपण त्यांना पटवून सांगत नाही तोपर्यंत कसं काय आपण हे सगळा मोठा एक्सरसाइज करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था पाहिजे म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लांबणीवर टाकली जाते. लोकसभेच्या एका जनरल इलेक्शनचा कार्यक्रम 7 टप्प्यामध्ये घ्यावा लागतो. बरोबर आहे. का घ्यावा लागतो? 7. तर तुम्ही देशभरात एकाच वेळी निवडणुका जर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या लावल्या तर किती टप्पे घ्यावे लागतील तुम्हाला? याबाबत का जागृती होत नाही? बरं, इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट हा जो एक प्रकार आहे, आपण ज्याच्या वन नेशन वन इलेक्शन का पाहिजे, तर कोड ऑफ कंडक्ट मुळे खूप नुकसान होतं. माझं एकच म्हणणं आहे, कोड ऑफ कंडक्टला कायदेशीर आधार काय हो? हा कायदा नाही आहे, हा कोड आहे, ही संहिता आहे. याला कायदेशीर अधिकार नाही. कोड ऑफ कंडक्टचा भंग केल्यानंतर तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. पण कायदेशीर कारवाई काय असते तर आत्ताच्या एक्झिस्टिंग लिगल प्रोव्हिजन्स मध्ये असते. जोपर्यंत कायदेशीर म्हणजे जोपर्यंत हे कोड ऑफ कंडक्ट का पाळावा लागतो हे जरी आपण सांगू शकत नाही लोकांना, त्यासाठी आपल्याला एका मतदारसंघामध्ये 5-5 अधिकारी नेमावे लागतात. IRS वेगळा, IPS वेगळा, IAS वेगळा. आपण जोपर्यंत ही जनजागृती करून देशाच्या भवितव्यासाठी निवडणुका हे जोपर्यंत राजकीय पक्ष आणि जनता यांना पटवून सांगणार नाही तोपर्यंत एवढा मोठा मॅसिव्ह एक्सरसाइज तुम्ही कसा करणार? हा कसा तुम्ही एका टप्प्यामध्ये बसवणार? हा फार मोठा मुद्दा आहे हा कविता. हा खूप मोठा मुद्दा आहे आणि निरगुडकर सर तुम्ही याच्यावर तर बोलालच, पण मला हेही विचारायचं तर तुम्ही मगाशी मला 2 उदाहरणं सांगितलीत की एका विशिष्ट कंपनीचा MOU साईन होऊ शकला नाही किंवा निधी पारित होऊ शकला नाही. माझं म्हणणं आहे की अशा गोष्टी करायला कोड ऑफ कंडक्टनं कुठं थांबवलेलं आहे? राजकीय नेत्यांना कुठे सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात असाल तर तुम्ही मोठे धोरणात्मक निर्णय घेऊ नका, ज्या निर्णयांचा लोकांच्या मत कुणाला द्यायचं या त्यांच्या मतावर परिणाम होऊ शकतो ते निर्णय घेऊ नका असं सांगतं. कोड ऑफ कंडक्ट देशाची एकूण सगळी चाललेली व्यवस्था थांबवा असं सांगत नाही. मग हे कारण जे दिलं जातंय, जे केंद्र सरकारकडनं पण दिलं जातंय, अहवालामध्ये सुद्धा कदाचित त्याचा उल्लेख असेल, हे तकलादू नाहीये का? अजिबात तकलं नाहीये. प्रॅक्टिकली स्पीकिंग जे घडतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा माझाच अनुभव नाही, BSNLचाही अनुभव आहे. BSNLला महाराष्ट्रातच एका ठिकाणी टॉवर उभारायचा होता. त्यांना देखील या टॉवरमुळे ज्या सुविधा लोकांना मिळणार आहेत त्या सुविधा या निवडणुकीच्या त्या सगळ्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये बसत नाहीत. म्हणून त्यांनी, अर्थात जर एखाद्याला ते करायचं असेल तर त्याची एक प्रोसिजर आहे, त्याचं तुम्हाला रिप्रेझेंटेशन करावं लागतं. इट्स अ लॉंग प्रोसेस. प्रत्येक कंपनी ते करेलच असं नाही, प्रत्येक सुधारणा करणारा माणूस ते करेलच असं नाही. त्यामुळे त्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे ते 3 महिने प्रॅक्टिकली देश स्टँड स्टिल होतो. पुन्हा जे रिसोर्सेसचा मुद्दा झालेला आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, ONOE डिटेलमध्ये वाचा. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या डेलिब्रेशन, जनसामान्यांचा सहभाग एवढा मोठा कसा करणार? मला तुम्ही सांगा, दरवर्षी 300 सेमिनार आणि दरवर्षी 100 पेक्षा जास्त वर्कशॉप्स याची देशभरात घेण्यात आलेली आहे. त्यातून जो आलेला डेटा, आता
दरवर्षी 300 वर्कशॉप आणि 300 सेमिनार आणि 100 सर असं आहे की ते प्रत्येक प्रस्ताव तयार करतात किंवा प्रत्येक अहवाल तयार करताना ती प्रोसिजर करावी लागते. सर ती प्रोसिजर करावी लागते. तर मला एक सांगा फक्त की एखाद्या राज्यामध्ये महाराष्ट्रासारखी परिस्थिती आली आणि त्यांच्या निवडणुका झाल्यानंतर 2 वर्षांमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव आला आणि मग 2 वर्षांमध्ये पुन्हा निवडणूक, तर मग पुन्हा तर निवडणूक घ्यावीच लागणार ना आपल्याला. थोडी आपलं भागणार आहे एक निवडणूक घेऊन. नाही हाच तर भ्रम आहे. जर समजा तुमचं सरकार आहे असं धरून चला की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्यावर अविश्वासाचा ठराव आणला. काय सर, मला एकाच वेळेला मुख्यमंत्री पण करता आणि पुढच्या क्षणाला माझ्यावर अविश्वासाचा ठराव पण आणताय. ठीक आहे, कोणाहीवरही आला असं धरून चला, तर त्यावेळेला विश्वासाचा ठराव पण आणावा लागणार आहे. नुसता अविश्वासाचा ठराव एकटा यापुढे आणता येणार नाही. एखादं सरकार आहे, असरकार आहे, ते जर मला योग्य वाटत नसेल, ते जर मला पाडायचं असेल, तर मला ब सरकारचं बहुमत तिकडे सिद्ध करावं लागेल, तरच असरकार पाडलं जाईल. पण मग तसं जर असेल, त्याच्याकडे बहुमत नसेल आणि ही तर नाही, बहुमत नसेल तर मग ते पहिलं सरकार चालू राहील, तेही त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणून मी सांगतो की यातले जे तज्ञ आहेत, यातली जी मंडळी आहेत, त्यांनी एकदा ते ONOE आणि त्याच्यावरचे सगळे प्रोसिडिंग्स, खूप मोठं डॉक्युमेंट आहे ते वाचायला बरेच दिवस लागतात. मी गेले कित्येक वर्ष त्याचा अभ्यास करतोय, कारण इलेक्शन मुद्दा फक्त अविश्वासाच्या ठरावाचा नसेल ना, इतरही अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे सरकारवर लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते, राष्ट्रपती राजवट लागू शकते. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला मध्यावधी घ्याव्याच लागतील आणि मग त्याची मुदत आपण फक्त पुढच्या 5 वर्षांपर्यंत ठेवायची. यानं काय साध्य होणार? मध्यावधी निवडणुका घेण्याकरता तुम्हाला अविश्वासाचाच ठराव आणायला लागेल. अविश्वासाचा ठराव आणला तर तुम्हाला दुसऱ्या क्षणी विश्वासाचा ठराव आणायला लागेल. त्याच्याशिवाय हे होणार नाही. आणि मग राष्ट्रपती राजवटीचं काय? ऍक्सेप्टच केला जाणार नाहीये. राष्ट्रपती राजवटीचं काय? याच्यामध्ये खूप चॅलेंजेस जे मी मगाशी म्हटलं ना, ती चॅलेंजेस भरपूर आहेत. याच्यात पहिले पारित करण्याकरता 2/3 मेजॉरिटी लागणार आहे, ते एक मोठं आव्हान आहे. त्यानंतर या राज्याच्या निवडणुका हे या आणि त्याच्या खालच्या ज्या निवडणुका आहेत ते राज्य निवडणूक आयोग घेत असतं. त्यामुळे तसे रिफॉर्म्स करावे लागणार. ज्या ठिकाणी एखाद्याची टर्म कर्टेल करायची असेल तिथे विधानसभा निर्णय घेऊ शकतं, पण एक्सटेंड जर करायची असेल तर त्याला लोकसभेचं डेलिब्रेशन लागणार आहे. त्यामुळे आर्टिकल 356 ज्याचा गैरवापर होतोय का या सगळ्याचा विचार करायला लागणार आहे. आर्टिकल 75(3) आहे, आर्टिकल 174 आहे. अशा प्रकारचे 5 ते 6 कायदे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. याच्यावर विविध विधिज्ञांची मतं नोंदवण्यात आली आहे. त्यात हरीश साळवे सारखे अनेक विधिज्ञ या कमिटीवर होते आणि त्यांची मतं नोंदवून मग याचं फ्रेमवर्क तयार झाले. बरोबर आहे सर, तुम्ही सांगितलेली माहिती अभ्यासपूर्ण आहे अगदी. रविकिरण देशमुख सर, तुमचा हात वर येतो, तुम्हाला जो मुद्दा मांडायचा तो मांडाच. पण मला मुद्दा एवढाच विचारायचा आहे की या सगळ्यामुळं आपली सगळी व्यवस्था केंद्रीयकृत होईल, सेंट्रलाइज्ड होईल, हा जो आरोप होतोय त्यात तुम्हाला तथ्य वाटते का? तुमच्या मुद्द्यासह याचंही उत्तर द्या. अरे मला ना सामान्य लोकांना पटेल अशा एका मुद्द्यावर मला बोलायचं इथे आहे. निरगुडकर सर अकॅडमिक मुद्दे खूप छान मांडतायत कारण ते सेफॉलॉजिस्ट आहेत, मला मान्य आहे. मी तुम्हाला एक साधा मुद्दा सांगतो. 73वी 74वी घटना दुरुस्ती या देशाने का केली? स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता मिळावी आणि लोकांचं सरकार चालवावं स्थानिक पातळीवर म्हणून दिली. त्यावेळी प्रत्येक राज्याला एक पर्याय दिला होता. तो काय पर्याय दिला होता की तुम्ही तुमच्या सगळ्या सिव्हिक बॉडीज बरखास्त करा ताबडतोब आणि एकाच वेळेला निवडणूक घ्या. त्यावेळेपासून आजपर्यंत महाराष्ट्रात एकदाही महापालिका नगरपालिकाच्या निवडणुका एकत्र झालेल्या नाहीत. दर 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी निवडणुकांचा कार्यक्रम येतो. दर वर्षी 1.5 वर्षांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम होतो. मला सांगा, राजीव गांधींच्या काळात झालेली घटना दुरुस्ती जर पूर्ण अंशाने आजही आपण अंमलात आणू शकलेलो नाही या महाराष्ट्रामध्ये, आणि याच्यात लोकांचा काय दोष आहे हो? तुम्हाला कोणी सांगितलं होतं नगरपालिकांच्या 25 नगरपालिकांच्या आत्ता घ्या, 5 महापालिकांच्या आत्ता घ्या, राहिलेल्या 5 नंतर घ्या? हे सगळे राजकीय पक्ष मिळून सत्ता उपभोगतायत ना ह्या गेल्या 25-30 वर्षामध्ये आलटून पालटून. का नाही यांनी ठराव आणला? लोकांचा काय दोष आहे? तुम्ही लोकांवर कोड ऑफ कंडक्ट लादता, दरवर्षी तुम्ही कोड ऑफ कंडक्ट लोकांवर लादता. सगळे सरकारी अधिकारी गायब. आम्ही कुणाचं अर्ज घेऊ शकत नाही, कुणाचं काम नाही करू शकत. प्रत्येक विभागामध्ये मराठवाडा विदर्भामध्ये 3-3, 6-6 महिने आचारसंहितेमुळे कामं रखडलेली राहतात. आणि मग तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी खरा आहे ना सर. हे कोड ऑफ कंडक्टचा उगाच बाऊ केला जातो आणि मग त्याची कामं केली जात नाही, आणि मग तो केलेला बाऊ आणखीन त्याचा बागुलबुवा करायचा आणि मग इतकी मोठी योजना आणायची. त्याचा खरंच आपल्याला काही उपयोग होणार आहे की नवीन अडचणी निर्माण होणार आहेत? खरं तर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांमध्ये अजून खूप सारे प्रश्न दडलेले आहेत की जे विचारायची गरज आहे, पण आता माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मला तुम्हाला दोघांनाही तुम्ही दिलेल्या
दिलेल्या इनपुट्स बद्दल आणि व्यक्त केलेल्या मतांबद्दल धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. थँक्यू व्हेरी मच निरगुडकर सर आणि देशमुख सर. थँक्यू. थँक्यू. आणि या चर्चेमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा NDTV मराठी.